नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 29 मार्च 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचं उत्तरायण चालू आहे, वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याची अमावास्या आहे, नक्षत्र उत्तरा भाद्रपद आहे, योग ब्रह्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो नाग आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो किस्तू आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 6:23 ते 7:55 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी संबंधले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय आपण घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:27 ते 10:59 आणि यमगंड काळ दुपारी 2:04 ते 3:36 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर युतियोग करेल, गुरु बरोबर लाभयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या व्ययसना चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात किंवा कुठल्याही प्रकारचे निर्णय अजिबात घेऊ नका. थोडासा ताणतणाव आजच्या दिवशी जाणवेल. त्याचप्रमाणे भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही गोष्टी टोकाच्या अजिबात करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. आर्थिक संदर्भात काही महत्त्वपूर्ण फायदे तुम्हाला होऊ शकतील. याचप्रमाणे आज तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र तुमचे खर्च आणि गुंतवणूक याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातल्या गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामकाज आजच्या दिवशी तुम्ही पूर्ण करण्याकडे राहाल. मात्र त्या संदर्भात एक स्ट्रेस तुमच्या समोर जाणवेल. जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. थोडंसं फिरणं वगैरे होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगल्या अंतःप्रेरणा किंवा इंट्युशन्स आजच्या दिवशी येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या दशमातल्या गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे निर्णय अजिबात घेऊ नका. महत्त्वपूर्ण कामाला सुरुवात करू नका. आज तुमची मानसिकता बऱ्याच प्रमाणात थोडेसे तुम्ही तणावाखाली राहाल आणि
त्या तणावाच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. भावनेच्या आहारी जाऊन कमिटमेंट प्रॉमिसेस सारख्या गोष्टींपासून लांब राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. काही छोट्या मोठ्या कारणावरून गोष्टी टोकाच्या होऊ शकतील, काळजी घ्या. याचप्रमाणे काही वैवाहिक जोडीदारावर थोडंफार बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. कार्यक्षेत्राच्या संदर्भात थोडंसं सजग राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5म स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या नातेसंबंधात असाल, रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे गैरसमजाचं वातावरण तयार होऊन गोष्टी टोकाच्या होऊ शकतील, काळजी घ्या. छोटी मोठ्या कारणावरून गोष्टी टोक गाठू शकतील. ज्या व्यक्ती गर्भधारणा केलेल्या ज्या महिलांनी त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे खास करून लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील, काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध आजच्या दिवशी गढूळ होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. खास करून घरातल्या ज्या स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. घरातलं वातावरण थोडंसं तप्त झाल्यासारखं जाणवेल. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे तुम्हाला फिरावं असं वाटेल, फिरणं वगैरे होईल. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं अतिशय आवश्यक राहील. अति जास्त एक्झर्शनमुळे तुम्हाला स्वतःला आरोग्याच्या संदर्भातले काही त्राससुद्धा जाणवू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अतिरिक्त अनावश्यक खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता जास्त राहील, काळजी घ्या. याचप्रमाणे जे तुमचे जो वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्या आरोग्याकडे खास करून लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही भावनातीत होण्याचे अनुभव येऊ शकतील. अति भावनाशील झाल्यामुळे चुकीचे निर्णय होतील आणि थोडंसं तणावाखाली तुम्ही जास्तच प्रमाणात येऊ शकाल. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाची सुरुवातसुद्धा अजिबात करू नका. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे.
तर मित्रांनो, हे होतं दिनांक 29 मार्च 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.